नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. काळाच्या पटलावर अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व भाई अण्णासाहेब गव्हाणे, कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव. परभणी. अनेक संतांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा धागा पकडत शेती मातीत राबवणारे आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे विचाराचे पक्के लढवय म्हणजे मराठवाडा केसरी भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या काळाच्या पटलावर अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचय आहे, असे प्रतिपादन कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केले. मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठान परभणी आयोजित भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी शोध शेती संस्कृतीचा या विषयावर विचार मांडले. महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड वरील प्रांगणात दिनांक 18/4/2026 रोजी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी, माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव गव्हाणे, भीमराव हातीआंबिरे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, हवामान तज्ज्ञ पंजाब डक, रविराज देशमुख, स्वराज सिंह परिहार, दादासाहेब नाईकवाडे, मनपा सदस्य अक्षय देशमुख, दादासाहेब देशमुख, दशरथ तुपसमुंदर, अजयराव गव्हाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. स्वागत गीत मोहन आल्हाट यांनी सादर केले तर प्रास्ताविक माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी केले. या प्रसंगी महू येथील भीमरत्न पुरस्कार प्राप्त भीमराव हातीआंबिरे व मानद डिलीट पदवी प्राप्त दशरथ तुपसमुंदर तर रमेश नाईकवाडे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कथाकार राजेंद्र गाळ यांच्या कोंडी 2 एकर आणि पोशिंदा या तिन्ही कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती पुणे येथील डॉक्टर दीपक चांदणे यांच्या प्रतिमा पब्लिकेशनने प्रकाशित केली. या तिन्ही पुस्तकाचे कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव व मान्यवराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट किरण देठणकर, विठ्ठल तळेकर, रामेश्वर शिंदे, बालाजीराव भोसले, समाजसेविका रानुबाई वायवळ, विठ्ठल कांगणे, विलास पानखडे, डॉक्टर भीमराव खाडे, केशव अण्णा दुधाटे, डॉक्टर सुनील जाधव, राजेंद्र वडकर, बालाजी मोहिते, सिद्धार्थ भराडे, कैलास गव्हाणे, गजानन लवाळे, चंद्रकांत चापके, गोद पहिनकर, नवनाथ जाधव, बापूराव सूर्यवंशी, नाट्यकर्मी त्र्यंबक वडसकर, माणिक रासवे, बाळासाहेब काळे, बबन आव्हाड, डॉक्टर सखाराम कदम, कवी हनुमान हौरंगुळे, प्राध्यापक सचिन खेडके तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अजयराव गव्हाणे, प्राचार्य तुळशीराम वानरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कथाकार राजेंद्र गहाळ, उपाध्यक्ष विलास चट्टे, सचिव रमेश नाईकवाडे, सहसचिव गीतांजली गव्हाणे, कोषाध्यक्ष लखनसिंह जाधव, संचालक मंडळ कैलास लोणसने, शिवाजी विरसे, प्रदीप चव्हाण, अमोल क्षीरसागर, समृद्धी चव्हाण, मोहन आल्हाट व महात्मा फुले शिक्षण संस्थेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. नावाने या ठिकाणी व्याख्यानमाला सुरू करा, परंतु आज त्यांचं मध्य होऊन 30 वर्ष झाले आहेत. त्यांची पुण्यतिथीला 30 वर्ष आणि म्हणून त्या अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी असं सुचवलं की आपल्याला पुष्पगुच्छ यावर्षी सुरुवात करायचं आहे आणि पहिलं पुष्प आपण शोध शेती संस्कृतीच्या शेतकरी विषयी प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यवस्थेचा विचार करण्यासाठी मराठवाडा केसरी अण्णासाहेबजी गव्हाणे या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे विवेचन केलं ते अनेकांनी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या नव्हत्या, त्या प्रथम दर्शनी ऐकायला मिळाल्या.
जगात जर्मनी आणि हिंदुस्थानात परभणी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या उभारणीच्या काळात फणसवासी अण्णासाहेब गव्हाणे यांनी संपूर्ण मराठवाड्यात ती जागृती केली. शेतकरी आणि कामगारांचे केलेल्या कामाचं सन्मान करणाऱ्या विचाराची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जोपासली. जगामध्ये सन्मान कोणाला द्यावा, सन्मान कोणी घ्यावा असा विषय जर मांडला तर श्रम करणाराचे, कष्ट करणाराचे, त्याचा आदर करणाऱ्यांचा विचाराची बैठक जो मांडतो त्याचा आदर केला पाहिजे. त्यापैकी अण्णासाहेब गव्हाणे आपल्या परभणी जिल्ह्याचे कर्तृत्व नेतृत्व होतं. त्या दृष्टीने हे महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये मीही भाषण करताना बोलत असताना हा जिल्हा श्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या विचारांच्या ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा सत्तेच्या विरोधात मतदान करणारा जिल्हा आहे. जिथे सत्ता असते त्याच्या विरोधी मतदान करणारा हा जिल्हा 1952 पासून आहे. 1952 पासून 1952ला शेतकरी कामगार पक्षाचे खासदार वाघमारे होते. तेव्हापासून जे विरोधी गटात आहेत ते काय, मी विरोधी गटात जाऊनच खासदार झालो. सत्ताधारी गटात नव्हतो, पण मी सत्ताधारी पक्षात केव्हा होतो, इंदिरा गांधीच्या विरोधी पक्षाचा नेतृत्वाचा काम आम्ही करणारी सगळी मंडळी. इथे आम्हाला फार चिडवायची. केवळ हेच ग्रंथ हाताळतात, कारण अधिकृत ग्रंथ म्हणून त्याच ग्रंथाला मान्यता आहे. अशा या ग्रंथामध्ये अण्णासाहेबांचा इतिहास समाविष्ट आहे. म्हणूनच मी म्हटलं की काळाच्या पटलावर अमिट ठसा उमटवणारे असं हे व्यक्तिमत्व होतं. आणि शेतीमध्ये मातीत राबणारं असं हे व्यक्तिमत्व असल्यामुळं, त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी आंदोलनं केलेली असल्यामुळं आपण हा विषय घेतला. मित्र हो, हा विषय घेतला आणि त्याच्यासोबत आपण काही आणखी महत्वाच्या गोष्टी केल्या. त्या गोष्टींच्या मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे मित्र राजेंद्र गहाळ यांच्या पोसिंदा, कोंडी आणि 2 एक्कर या 3 कथा संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. हे आमचे मित्र माझ्या थोडे नंतरच्या काळात लिहायला सुरुवात केली त्यांनी, आणि महाराष्ट्रामध्ये पाहता पाहता एक कथाकार आणि कथाकथनकार म्हणून मोठा लावलौकिक मिळवला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कथाकथनामध्ये नेहमीच बाजी मारून नेणारा एक कथाकथनकार म्हणून आज त्यांचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. एखादा कथा संग्रह लिहून थांबणारे खूप लेखक असतात. फार फार तर कुथत 2 संग्रह निघतात, पण 3 संग्रह ज्याचे निघतात तो खऱ्या अर्थानं लेखनाला भिडलेला आहे आणि त्याची निष्ठा लेखनावर आहे. आता तो लेखन थांबवणार नाही असा त्याचा अर्थ असतो. आमच्या राजेंद्र गहाळ यांनी ही आट आता पूर्ण केलेली आहे. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 कथा संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आणि आज या 3ही कथा संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्त्या एकत्रित प्रकाशित झालेल्या आहेत. आणि त्यांचे कथा संग्रह प्रकाशित करणारे जे प्रकाशक आहेत तेही चळवळीतले प्रकाशक आहेत. ते काही केवळ व्यवसाय म्हणून प्रकाशन करणारे प्रकाशक नाहीत. आपल्या मराठवाड्यातले पुण्यात जाऊन स्थिर झालेले दीपक चांदणे म्हणून जे आहेत त्यांचं हे अस्मिता प्रकाशन आहे. या अस्मिता प्रकाशनानं बाबासाहेब आंबेडकरांची निवडक ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे समग्र ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. फमू शिंदे यांचे समग्र ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. भास्कर चंदनशू यांचे समग्र ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळं प्रामुख्यानं चळवळीतल्या लोकांची पुस्तकं प्रकाशित करणारं असं हे प्रकाशन आहे. त्यांनी आमच्या राजेंद्र गहाळ यांचे हे 3ही कथा संग्रह प्रकाशित केलेले असल्यामुळं त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या निमित्तानं आज आपण भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या या 30व्या स्मृती दिनानिमित्त आवर्जून विजयरावांनी भीमराव हत्ती आंबिरे यांचा सत्कार पण ठेवलेला आहे. जेव्हा 30 वर्षापूर्वी
त्यांचा मोठा सत्कार झाला होता, ज्याचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये झाला. त्यावेळी आमच्या सुधीर गव्हाणे, जे पुढे विद्यापीठाचे कुलगुरू झाले, त्यांनी अण्णासाहेबांची मुलाखत घेतलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेब आंबेडकरांनी जे आता सुरू केलेलं आहे बहुजन समाजाची आघाडी, ती आम्ही शेतकरी कामगार पक्षांनी कधीच सुरू केलेली होती. आणि मग त्यांनी परभणी जिल्हा तेव्हाचा त्या काळामध्ये पहिल्या 1952च्या निवडणुकांमध्ये 8 आमदारांपैकी 7 आमदार जे शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आणले, त्याच्यामध्ये हे 7 आमदार कसे 7 वेगवेगळ्या बहुजन जातीमधली होते त्याचं उदाहरण दिलेलं होतं. हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे, जे पुढे वेगवेगळ्या पक्षांनी मोठ्या प्रमाणात केलं, ते शेतकरी कामगार पक्षानं आणि प्रामुख्यानं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये भाई अण्णासाहेब गव्हाणे यांनी केलेलं होतं. तीच त्यांची परंपरा आज विजयराव गव्हाणे, अजयराव गव्हाणे पुढे चालत आहेत. म्हणून आवर्जून त्यांनी या कार्यक्रमामध्ये हत्ती अंबिरे यांचा सुद्धा सत्कार केला. मी त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मित्र हो, मी जो विषय घेतलेला आहे शोध शेती संस्कृती, आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.